हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 म्हणजे MU पेटसाठी रिसर्च मेथड संशोधन कार्यप्रणालीवर लेक्चर घेणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सॅम्पल मेथड्स जे असतात, सॅम्पल निवडायचे जे टेक्निक्स असतात त्याविषयी बोलणार आहोत. आजचं हे आपलं 6वं लेक्चर आहे. याआधी आपले 5 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. फाउंडेशन ऑफ रिसर्च म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवरती. बघूया आजच्या सेशनला. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे लोक किंवा जे स्टुडंट्स मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आमच्याकडे अशी आहे, ती म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी कंप्लीट कोर्स, क्रॅश कोर्स जो आहे तो आमच्याकडे अवेलेबल आहे. आपल्याला माहिती आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा पेट एक्झाम मध्ये 50% क्वेश्चन्स किंवा 50% पार्ट फर्स्ट हा रिसर्च मेथडॉलॉजीवर येतो. यासाठी हा क्रॅश कोर्स आम्ही स्पेशल रिसर्च मेथडॉलॉजीवर डेव्हलप केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स 50+ हे व्हिडिओ लेक्चर्स असतील, फुल सिलेबस नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. रिसर्च मेथडॉलॉजीवरती 10 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत, म्हणजे जवळजवळ 500 MCQs तुमचे प्रॅक्टिस होणार आहेत या टेस्ट सिरीज थ्रू. कंप्लीट गायडन्स मिळणार आहे ऍडमिशन विषयी, पेट एक्झाम म्हणजे PhDच्या ऍडमिशन विषयी. त्यानंतर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि त्याची फीस फक्त 499 रुपये. लवकरात लवकर कोर्स तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्ही या पेट एक्झामला क्लिअर करण्यासाठी तयार व्हाल. बघूया आजचे टॉपिक्स कुठले कव्हर करायचे आहेत आपल्याला. डिफरंट टाइप्स ऑफ सॅम्पलिंग टेक्निक्स आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. मी सुरुवातीला जसं सांगितलं 2 हायलाइट केलेले पॉईंट दिसतात. 4 टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला 4 टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स बघायचे आहेत आणि त्यामध्ये खाली दिलेले हे 4 पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, जे आहेत सिंपल रँडम सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग अँड स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. तर हे जे कशाचे प्रकार आहेत, हे आहेत प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्सचे. आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग काय आहे आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे वेगळा पार्ट आहे, जो आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये बघायचा आहे. पण आज आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग काय. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज नॉर्मली प्रेफर्ड व्हेन कंडक्टिंग मेजर स्टडीज. ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर स्टडी करत असतो किंवा मोठ्या लेवलवरती स्टडी करत असतो, जास्त प्रमाणात डेटा गोळा करायचा असतो, त्यावेळेस आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरतो. स्पेशली व्हेन पॉप्युलेशन फ्रेम इज अवेलेबल. जेव्हा किंवा म्हणजे खरं तर कधी वापरतो, जेव्हा पॉप्युलेशन फ्रेम अवेलेबल आहे त्यावेळेस आपण हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इथे वापरतो. आता पॉप्युलेशन फ्रेम म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपल्याला सॅम्पल्स निवडायचे असतात तर हे सॅम्पल्स आपण कशातून निवडतो, पॉप्युलेशन मधून. मग ते कॅटेगराईज करून कॅरेक्टरिस्टिक्स बघून आपण त्याच्यातून कॅटेगराईज करतो, म्हणून हे पॉप्युलेशन फ्रेम असं आपण त्याला म्हटलंय. ensuring that we can select and contact each unit of the population. प्रत्येक पॉप्युलेशनच्या, लोकसंख्येच्या प्रत्येक ग्रुपला आपण सिलेक्ट करू शकतो. कधी, ॲज अ सॅम्पल म्हणून आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये किंवा आपल्या रिसर्चमध्ये त्याला निवडू शकतो. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग अलाउज अस टू क्वांटिफाय अँड स्टँडर्ड एरर ऑफ एस्टिमेट्स, कॉन्फिडन्स इंटरवल्स टू बी फॉर्म अँड हायपोथेसिस टू बी फॉर्मली टेस्टेड. आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगनी आपण काय करतो, सॅम्पलिंग मेथड जेव्हा निवडतो, टेक्निक्स जेव्हा निवडतो, त्याच्यावरून आपल्याला हायपोथेसिस पण निर्माण करता येतात आणि आपल्याला जे काय आपण मांडलेलं आहे स्टँडर्ड एरर्स ऑफ एस्टिमेट, हे सुद्धा आपल्याला तिथे अलाउ करतात प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये. आता मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे, संभाव्यता सॅम्पलिंग त्याला म्हटलेलं आहे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगला मुख्य अभ्यास करताना संभाव्यता नमुना घेण्यास सामान्यतः प्राधान्य दिलेले असते. म्हणजे मेन प्राधान्य कशाला दिलेलं असतं, तर सॅम्पलिंग संभाव्यता नमुन्याला. विशेषतः जेव्हा लोकसंख्येची चौकट उपलब्ध असते. आम्ही म्हणजे आपण लोकसंख्येतील प्रत्येक युनिट निवडू शकतो. कुठले युनिट आपल्याला निवडायचं आहे ते आपल्या मनावर आहे, आपण ते निवडू शकतो. संपर्क करू शकतो, त्याची खात्री करून घेऊ शकतो. संभाव्यता सॅम्पलिंग आम्हाला अंदाजाची मानक त्रुटी, आत्मविश्वास अंतराल तयार करण्यासाठी आणि गृहीतके औपचारिकपणे तपासण्याची परवानगी देते. तर संभाव्यता सॅम्पलिंग काय करतं, संभाव्यता नमुना आपल्याला काय करतं, तर मानक त्रुटी अंदाज लावण्यासाठी आत्मविश्वास देण्याचं काम कोण करतं, तर संभाव्यता सॅम्पलिंग म्हणजे संभाव्यता नमुना प्रकार जो आहे तो देतो. संभाव्यता आणि असंभाव्यता म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, हे 2 प्रकार आहेत आणि आज आपण बघणार आहोत संभाव्यता सॅम्पलिंग म्हणजेच प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. पहिला आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग. पहिला प्रकार आहे की सिंपल रँडम सॅम्पलिंग.
साधा यादृच्छिक नमुने ज्याला म्हणतो. इन सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग each ऑब्झर्वेशन इन पॉप्युलेशन इज गिवन अँड इक्वल प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन. जे लोकसंख्येमध्ये सॅम्पलिंग्स आहेत, म्हणजे सॅम्पल म्हणून ज्याला आपण निवडणार आहोत, तो पॉप्युलेशनमध्ये त्याला कोणत्याही घटकाला आपण कधीही सिलेक्ट करू शकतो, म्हणजे त्याला इक्वल चान्सेस असतात की तो सिलेक्ट होईल आपल्याला नमुना म्हणून. अँड एव्हरी पॉसिबल सॅम्पल ऑफ गिवन साईज हॅज सम प्रोबॅबिलिटी बीइंग सिलेक्टेड. जे तेच मी आता सांगितलं की ती कुठलीही व्यक्ती सिलेक्ट होण्याचे चान्सेस इथे भरपूर असतात, म्हणजेच त्याची प्रोबॅबिलिटी असते. वन पॉसिबल मेथड ऑफ सिलेक्टिंग अ सिंपल रॅन्डम sample is to number each unit on the sampling frame sequentially and make selections by generating numbers from a random number generator. आता ह्याच्यात जे नंबर रॅन्डमली आपण सिलेक्ट करतो, म्हणजे 1 2 सोडून 3 सोडून 1 सोडून असे काही रॅन्डमली आपण नंबर सिलेक्ट करत असतो, जसं लॉटरी पद्धतीने काढत असतो. तर हे सगळं जे आहे ते रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये येतं. अशा प्रकारे आपण कुठल्याही सॅम्पल आपल्या रिसर्चसाठी निवडू शकतो. आता एक्झाम्पल दिलंय. If a sample of 20 needs to be collected from a population of 100, 100 लोकांमधून 100 लोकांच्या लोकसंख्येमधून आपल्याला फक्त 20 चीच गरज आहे. Assign unique numbers to the population member and randomly select 20 numbers with a random generator. Train and test split in ML problems. आता इथे खाली आपल्याला एक इमेज दिसते, हे पॉप्युलेशन आहे आणि सॅम्पल ग्रुप काय आहेत, तर आपण ह्याच्यातला एक निवडला, याच्यातून हे 2 निवडले, याच्यातला हा एकच निवडला. हे काय केलं आपण, रॅन्डम मेथडने निवडलेलं आहे. म्हणजे याच्यामधले ह्यालाच घ्यायचं आहे किंवा याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे हे कलरचे हे लोक आहेत तर ह्याच कलरच्या लोकांना घ्यायचं आहे असं केले का आपण इथे, नाही. त्यातला एक ह्यातला एक असं करून रॅन्डमली आपण चॉईस केले आहेत नमुने, म्हणून हा काय झाला आपला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. मराठीमध्ये काय म्हणणार याला आपण, साधे यादृच्छिक नमुना. सेम एक्झाम्पल आहे आणि एक्सप्लेनेशन देखील याचं सेम आहे, इमेज देखील खाली सेम आहे. आता ऍप्लिकेशन काय आहे, म्हणजे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आपण कधी यूज करू शकतो, तर दिलेलं आहे ट्रेन अँड टेस्ट स्प्लिट इन मशीन लर्निंग प्रॉब्लेम्स. मशीन लर्निंग प्रॉब्लेम्स विषयी जे काही ट्रेन अँड टेस्ट असतात त्याच्यामध्ये आपल्याला रॅन्डम सॅम्पलिंग वापरावी लागते. लॉटरी मेथड्स मध्ये त्याला पण आपण म्हणजे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग त्याला पण म्हणू शकतो, कारण आपण चिठ्ठ्या असतात आणि चिठ्ठ्यांमधून एक उचलतो, म्हणजे कुठलेही रॅन्डमली उचलतो, म्हणून ही लॉटरी मेथड देखील एक सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग आहे. आता याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, म्हणजे फायदे काय आहेत. मिनिमम सॅम्पलिंग बायस ॲज अ सॅम्पल आर कलेक्टेड रॅन्डमली. मिनिमम सॅम्पल्स निवडण्यासाठी हे पक्षपात न करता निवडले जाऊ शकतात. अजून दुसरं काय आहे, सिलेक्शन ऑफ सॅम्पल्स इन सिंपल ॲज रॅन्डम जनरेटर्स आर यूज. याच्यामध्ये सोप्या पद्धतीने आपण निवडू शकतो, जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये. द रिझल्ट्स कॅन बी जनरलाइज ड्यू टू द रिप्रेझेंटेटिव्हनेस. आता ह्याच्यामध्ये आपण रॅन्डमली सिलेक्ट केलेले सॅम्पल्स असतात, त्याच्यामुळे काय होतं, रिझल्ट जो काय आहे तो जनरलाइज करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. डिसएडव्हान्टेज काय आहेत ह्या प्रकारची मेथड निवडण्याची किंवा ही टेक्निक निवडण्यासाठी. द पोटेन्शियल अवेलेबिलिटी ऑफ ऑल रिस्पॉन्डंट्स कॅन बी कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग. जे आपण सॅम्पल्स निवडणार आहेत तर प्रत्येक सॅम्पलमध्ये आपल्याला रिसर्च करावा लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय महत्व आहे, आपण कशासाठी त्याला निवडलं, तर प्रत्येक पर्सनल व्यक्तीला पर्सनली आपल्याला त्यांना बघावं लागेल, त्यामुळे त्या रिस्पॉन्स हे कॉस्टली असू शकतात किंवा टाइम कन्झ्युमिंग असू शकतात, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. लार्ज सॅम्पल साईज, आता रॅन्डमली आपण निवडतोय म्हणजे सॅम्पल साईज कशी होऊ शकते, इथे मोठी होऊ शकते, थोडक्यात नाही होणार, मोठी साईज होऊ शकते, म्हणून हा कसा आहे आपला डिसएडव्हान्टेज आहे की इथे लार्ज सॅम्पल साईज येऊ शकते. मराठीमध्ये सेम आहे. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता एक झाला आपला प्रकार, तो कोणता होता, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. आता सिस्टमॅटिक सॅम्पलिंग ते काय आहे, इन सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग. आता इथे सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग म्हटलंय. द रिसर्चर फर्स्ट रॅन्डमली पिक्स द फर्स्ट डेम फ्रॉम द पॉप्युलेशन. म्हणजे सुरुवातीला काय होतं की रॅन्डमली कुठलेही पॉप्युलेशन मधले लोकसंख्येमधले सॅम्पल्स आपण निवडतो. देन द रिसर्चर विल सिलेक्ट इच nth आयटम फ्रॉम द लिस्ट. आता ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये कसं होतं, जेव्हा तुम्ही 20 लोक घेतलेत आणि 20 कशातून घेतलेत, हे रॅन्डमली सिलेक्ट केलेत आउट ऑफ 100 मधून, आणि याच्यामध्ये 20 मध्ये पण तुम्हाला थर्ड नंबर म्हणजे प्रत्येक थर्ड नंबरचा व्यक्ती तुम्हाला याच्यात सिलेक्ट करायचा आहे, आणि तो कसा होणार आहे, मग तो सिस्टमॅटिक सॅम्पलिंग होणार आहे. द प्रोसिजर इन्व्हॉल्व्ड इन सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग इज व्हेरी इझी अँड कॅन बी डन मॅन्युअली. ही पण प्रोसेस कशी आहे, सिंपल आहे, पण एकट्याने ही म्हणजे मॅन्युअली हा व्यक्ती करू शकतो. द रिझल्ट्स आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन अनलेस सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन आर रिपीटेड
फॉर एव्हरी nth इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, आपण ह्या 20 जे निवडलेले आहेत त्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहे. मग प्रत्येक 3 व्यक्ती जर घेतल्या आपण, 3 एके 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सखे 18 लोकांना जर आपण घेतलं तर एवढ्या जणांची म्हणजे 6 थर्ड नंबरचा म्हटल्यानंतर आपण 6 लोकांवरून देखील या 20 लोकांचा कॅरेक्टरिस्टिक किंवा जे काय आपल्याला रिझल्ट मिळायचा आहे तो सेम येणार आहे, कारण आपण ते कसे निवडलेले आहेत, सेम कॅरेक्टरिस्टिक्सचे निवडलेले आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स रिपीट झालेले आपण व्यक्ती निवडलेले आहेत सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये. स्टेप्स इन सिलेक्टिंग सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग. आता ह्याच्या स्पेसिफिक स्टेप्स आहेत. जसं रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये रॅन्डमली आपण पीपल सिलेक्ट करतो, सॅम्पल्स निवडतो, तसं नाही करता येणार इथे. मग इथे काय आपल्याला प्रोसिजर फॉलो करावं लागेल. कॅल्क्युलेट द सॅम्पलिंग इंटरव्हल्स, द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन पॉप्युलेशन डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन नीडेड बाय द सॅम्पल. आता किती लोक आपण निवडलेले आहेत आणि आपल्याला किती नंबरची आवश्यकता आहे ऑब्झर्वेशनची, हा तिथं फॉर्म्युलेसाठी आपल्याला वापरायचा आहे. सिलेक्ट रॅन्डम स्टार्ट बिटवीन 1 अँड सॅम्पलिंग इंटरव्हल. सॅम्पलिंग इंटरव्हल आणि 1 मधून तो सिलेक्ट करायचा आहे. रिपीटेडली ऍड सॅम्पलिंग इंटरव्हल्स टू सिलेक्ट सबसिक्वेन्स हाऊसहोल्ड्स. रिपीटेडली ऍड सॅम्पलिंग इंटरव्हल्स, त्याच्यामध्ये ऍड करत जायचे आहेत रिपीटेडली. जसं आपण इथं उदाहरण बघितलं तशा प्रकारे ते करायचंय आणि मग आपल्याला सॅम्पल्स मिळतील. कसे असतील ते सॅम्पल्स, सिस्टमॅटिक सॅम्पल्स असणार आहे. पद्धतशीर नमुना त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. त्यामध्ये पण आपल्याला सेम पॉइंट्स किंवा सेम टप्पे इथे दिलेले आहेत. आता एक्झाम्पल काय आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंगचे. इफ अ सॅम्पल ऑफ 20 needs to be collected from population of 100, divide the population into 20 groups with a member of 100. आपण 100 मधून 20 घेतलं होतं, तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, 20 चा ग्रुप केलेला आहे. मग आपण 100 ला 20 ने भागलं तर इथं 5 येणार आहे. सिलेक्ट द रॅन्डम नंबर फ्रॉम द लिस्ट ग्रुप, गेट द 5th member ऑफ फ्रॉम द रॅन्डम नंबर. इथे 100 लोकांमधून त्यांनी हे काढलेलं आहे. आपण 20 आधी एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण 20 लोकांमधून 6 लोक सिलेक्ट केले होते. इथे 100 मधून किती लोक सिलेक्ट करायचे आपल्याला, 5 नंबर सिलेक्ट करायचे आहेत आणि तेच आपले सॅम्पल्स असणार आहेत. आता यांचं ऍप्लिकेशन कसं होतं, इथे एक छोटी इमेज दिसते, आपले पॉप्युलेशन आहे आणि खाली आपण सिलेक्ट केलेत प्रत्येक काही व्यक्तींमधून, म्हणजे 12 मधून किती सिलेक्ट केले आपण, 1 2 3 4 खाली आले आणि हे आपले सॅम्पल्स आहेत इमेज मध्ये. ऍप्लिकेशन काय आहे, क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी मिळवण्यासाठी आपण हा सिस्टमॅटिक सॅम्पलिंगचा वापर करू शकतो. The systematic sampling is extensively used in manufacturing industries for the statistical quality control of their products. Quality control, प्रोडक्टच्या क्वालिटी कंट्रोलसाठी हा प्रकारचा मेथड किंवा टेक्निक वापरली जाते. In auditing, the auditing savings account, the most natural way, sample a list account to check the compliance with the accounting process. Auditing मध्ये अकाउंटिंग प्रोसेस व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. हे ऍप्लिकेशन झालं. आता ऍडव्हान्टेज काय आहे त्याचे, कॉस्ट अँड टाइम इफिशियंट, टाइम कमी लागणार आहे. भारताचाच जिथे आपण 100 लोकांचा सर्वे करणार होतो तिथे आपण 5 लोकांचा सर्वे करून जर आपला रिसर्च कंप्लीट होत असेल तर आपला टाइम सेव्ह होऊ शकतो. स्प्रेड द सॅम्पल मोर इव्हनली ओव्हर द पॉप्युलेशन, सगळ्या पॉप्युलेशन मधले इव्हनली नमुने आपण सिलेक्ट करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय आहे त्याचे, कम्प्लीट पॉप्युलेशन शुड बी नोन. याच्यामध्ये सगळी पॉप्युलेशन आपल्याला माहिती असू शकेल असं नाहीये, कारण आपण nth नंबर प्रत्येक पॉप्युलेशन मधून सिलेक्ट करत असतो म्हणून. सॅम्पल बायस इफ देर आर पिरियडिक पॅटर्न्स विद इन द डेटा सेट. इथं पक्षपात होऊ शकतो, असं हा एक डिसएडव्हान्टेज आहे आपला सिस्टमॅटिक सॅम्पल मधला. मराठीमध्ये पण सेम आहे, उपयोग, फायदे आणि तोटे त्यांची तिथे दिलेली आहे. सिस्टमॅटिक टाइप झाला. आता बघतो आपण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये काय आहे, इन स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग द एंटायर पॉप्युलेशन इज डिवायडेड इनटू मल्टिपल नॉन ओव्हरलॅपिंग होमोजेनियस ग्रुप्स स्ट्रेटा अँड रॅन्डमली चूज फायनल मेंबर्स फ्रॉम द व्हेरियस स्ट्रेटा ऑफ द रिसर्च. आता याच्यामध्ये काय करणार आपण, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्पेशल लोक असणारे, होमोजेनियस पीपल असणाऱ्यांना त्यांचा आपण ग्रुप करणार आहोत. जसं मगाशी केलं होतं आपण की 20चा वेगवेगळा ग्रुप करणार आहोत. आणि हे काय असणार आहे, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असणार. त्यातला प्रत्येक एक व्यक्ती आपल्याला निवडायचा आहे. मेंबर इज in each of these groups should be distinct so that every member of all groups equal opportunity to be selected using simple probability. सिंपल प्रोबॅबिलिटी यूज करून ह्याच्यातला प्रत्येक एक व्यक्ती सिलेक्ट होऊ शकतो असे चान्सेस
या स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये आपण देतो. स्तरीकृत यादृच्छिक नमुना त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. देर आर 3 टाइप ऑफ स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. आता स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगचे 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग, डिस्प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आणि ऑप्टिमल स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. आता हे तिन्ही काय प्रकार आहेत ते पण बघूयात. प्रपोर्शनेट मध्ये काय? द सॅम्पल साइज ऑफ इच स्ट्रॅटम इज अ टेक्निक is proportionate to the population size of the stratum when viewed against the entire population. For example, you have 3 strata with the 10, 20, 30 population sizes respectively and the sampling fraction is 0.5. Then the random samples are 5, 10, 15 each stratum respectively. आता काय सांगितलं त्यांनी की हे वेगवेगळे ग्रुप आहेत प्रपोर्शनेट पॉप्युलेशन साइज वरून काढलेले 1, 2 आणि 3 आणि याचा सॅम्पलिंग फ्रॅक्शन काय येतं 0.5. मग त्याला भागल्यानंतर जे नंबर्स येतात रिस्पेक्टिव्हली ते इथे सॅम्पल्स म्हणून आपण निवडणार आहोत. दुसरे डिस्प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग काय असणार आहे? द ओनली डिफरन्स बिटवीन प्रपोर्शनेट अँड डिस्प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग इज देअर सॅम्पलिंग फ्रॅक्शन्स. सॅम्पलिंग फ्रॅक्शन काय आहे? हा फक्त त्या दोन्ही मधला डिफरन्स आहे. कशातला? प्रपोर्शनेट अँड डिस्प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग मधला. विथ डिसअप्रोप्रिएट सॅम्पलिंग प्रपोर्शनेट सॅम्पलिंग the different strata have different sampling fraction. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? वेगळा स्ट्रॅटा असणार आहे, वेगळे डिफरंट सॅम्पलिंग फ्रॅक्शन्स असणार आहेत. ऑप्टिमल स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मध्ये काय असणार आहे? द साइज ऑफ द स्ट्रॅटा इज प्रपोर्शनल टू द स्टँडर्ड डेविएशन of the variables being studied. The size of strata is proportional to the standard deviation. आता standard deviation हा नवीन पॉइंट आपल्याला मिळालेला आहे जो आपल्याला पुढे शिकायचा आहे. of the variables being studied. जे व्हेरिएबल्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे, स्टँडर्ड डेविएशन काढायचा आहे, त्याच्यामध्ये हा स्ट्रॅटामध्ये जो असणार आहे तो ऑप्टिमल स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग असणार आहे. पण आपल्याला सध्या काय लक्षात ठेवायचं आहे? जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये रिसर्च करू त्यावेळेस हे उपयोगात येईल. पण सध्या आपल्याला हे 3 टाइप लक्षात ठेवायचे आहेत स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगचे, जे आहेत प्रपोर्शनेट, डिस्प्रपोर्शनेट आणि ऑप्टिमल. तिथे इमेज दिसते की ग्रुप केलेला आहे तिथे 4 वेगळे वेगळे आणि त्याच्यातून आपण प्रत्येक ग्रुप मधून एकाला सिलेक्ट केलेला आहे स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये. समजलं? 3 प्रकार. आता एक्झाम्पल दिलंय स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगचं. अ कंपनी वॉन्ट्स टू डू अन एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्वे अँड द कंपनी हॅज 30K एम्प्लॉईज. आता एका कंपनीला सर्वे करायचे की आमच्या कंपनीतले लोक किंवा एम्प्लॉईज जे आहेत ते किती सॅटिस्फाईड आहेत आणि त्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉई आहेत तर 300,000 अँड प्लॅन टू कलेक्ट अ सॅम्पल ऑफ 1,000. आता ह्या 300,000 लोकांपैकी आपल्याला सॅम्पल्स फक्त 1,000 घ्यायचे आणि त्याच्यावरून मग आपल्याला समजणार आहे की एम्प्लॉई खुश आहेत, नाखुश आहेत की अजून त्यांना काही पाहिजे, हे आपल्याला त्याच्यावरून समजेल. एम्प्लॉईज आर एम्प्लॉई फॉर द सर्वे. So the sample should contain all level of employees and for all the location. So credit different strata and groups are select samples from each strata. आता इथं उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला की कंपनीतला डेटा म्हणजे व्यक्ती खुश आहेत की नाही, कसे आहे ते त्यांना सांगायचं आहे. मग 300 पैकी एवढ्या लोकांचा सर्वे करणं शक्य आहे का किंवा ते शक्य केलं तर किती टाइम कन्झ्युमिंग आहे किंवा कॉस्टली आहे. मग त्यासाठी आपण ही स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग वापरणार आहोत ज्याच्यामध्ये आपण फक्त 1000 लोकांचा सर्वे करणार आहोत. त्याच्यामधून मग आपण 1000मध्ये कुठले लोक असणार आहेत म्हणजे चपराशी पासून मॅनेजर पासून मुख्य पदापर्यंत सगळ्या लोकांचा एक किंवा त्यांचा एक ग्रुप मधले रॅन्डमली आपण ते सिलेक्ट करणार आहोत. तो कसा असणार आहे? स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असणार आहे. ॲडव्हान्टेज काय आहेत? ग्रेटर लेवल ऑफ रिप्रेझेंटेशन फ्रॉम ऑल ग्रुप्स. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग मुळे काय होतं? सगळ्या ग्रुप मधले रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला तिथे मिळतात रिसर्चसाठी. इफ देर इज अ होमोजिनिटी विदिन स्ट्रेटा अँड हेट्रोजेनिटी बिटवीन स्ट्रेटा द एस्टिमेट्स कॅन बी ॲक्युरेट. आता ह्याच्यामध्ये जर हेट्रोजेनिटी आणि होमोजिनिटी असेल तर ते आपल्याला इथे मिळणार आहेत. आता हे दोन आपल्याला आणखी डीपली समजून घ्यायचं आहे. होमोजिनिटी काय आहे किंवा हेट्रोजेनिटी काय आहे. स्ट्रॅटामध्ये जर हे दोन आपल्याला ग्रुप्स मिळाले तर तिथे आपली ॲक्युरेसी वाढते. आता याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय आहेत? रिक्वायर्स द नॉलेज ऑफ स्ट्रेटा मेंबरशिप जे आहे स्ट्रेटाचे त्याच्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. माइट टेक लॉंगर और मोर एक्सपेन्सिव्ह असू शकतं कारण आपल्याला प्रत्येक गटातून एक निवडायचं आहे. कॉम्प्लेक्स मेथोडॉलॉजी, काही मेथोडॉलॉजी कॉम्प्लेक्स असू शकते. गुंतागुंतीची पद्धत, स्तर सदस्याचे ज्ञान आवश्यक आहे, जास्त वेळ किंवा अधिक महाग आहे, त्याचे तोटे आहेत आणि फायदे देखील आपण बघितलेले आहेत.
आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला अजून एक लास्ट टाइप आहे जो आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये कसं आहे किंवा कसं चॉईस करायचं आहे ते आपण बघूया. क्लस्टर सॅम्पलिंग डिवाइड्स द पॉप्युलेशन इंटू मल्टिपल क्लस्टर फॉर रिसर्च. क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये काय करतो आपण, पॉप्युलेशन मल्टिपल क्लस्टर्स मध्ये डिवाइड करतो. रिसर्चर्स देन सिलेक्ट रॅन्डम ग्रुप्स विथ सिंपल रॅन्डम अँड सिस्टमॅटिक रॅन्डम. आता याच्यामध्ये आपण सिंपल रॅन्डम आणि सिस्टमॅटिक रॅन्डम दोन्ही प्रकारच्या टेक्निक वापरून डेटा कलेक्ट करतो आणि डेटा अनालाइज करतो. त्याला काय म्हणतो आपण, क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो. स्टेप्स इन्व्हॉल्व इन क्लस्टर सॅम्पलिंग. आता क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात, तर क्रिएट द क्लस्टर फ्रॉम पॉप्युलेशन डेटा. जो आपल्याकडे लोकसंख्येचा डेटा आहे त्याच्यातून क्लस्टर निर्माण करायचे. सिलेक्ट ईच क्लस्टर ॲज अ सॅम्पलिंग फ्रेम. क्लस्टर म्हणजेच ग्रुप करणार आहोत आपण, सॅम्पलिंग फ्रेम त्याच्यातून एक सिलेक्ट करायची. नंबर ईच क्लस्टर, प्रत्येक सिलेक्ट केलेल्या क्लस्टरला एक नंबर द्यायचा आहे. सिलेक्ट द रॅन्डम क्लस्टर आणि नंबर दिल्यानंतर मग त्याच्यातून एखादा रॅन्डम क्लस्टर आपल्याला चॉईस करायचा आपल्याला रिसर्चसाठी. After selecting the cluster, either complete cluster will be used for the study or apply the other sampling methods to pick the sample elements from the cluster. तो कुठलाही मेथड जो आपल्याला वापरायचा आहे त्याच्यातून आपण हे एलिमेंट असणारे क्लस्टर्स निवडतो आपल्याला सॅम्पल्ससाठी. आता एक्झाम्पल दिलेलं आहे क्लस्टर सॅम्पलिंगचं. Researchers want to conduct an academic performance of engineering students. इंजिनिअरिंग स्टुडंट्सचा परफॉर्मन्स आपल्याला सर्च करायचा किंवा रिसर्च करायचा त्याच्यावरती. अंडर अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, एका पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीसाठी. he can divide entire population into multiple engineering college which are clusters. आता याच्यामध्ये क्लस्टर्स काय आहेत, तर इंजिनिअरिंग कॉलेजेस, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येणारे इंजिनिअरिंग कॉलेजेस हे क्लस्टर्स आहेत. अँड रँडमली पिक अप सम क्लस्टर्स ऑफ द स्टडी. आणि कुठलेही कॉलेज रँडमली आपण चॉईस करणार, म्हणजे काय करणार आहोत, रँडमली क्लस्टर्स निवडणार आहोत आपल्या स्टडीसाठी. कुठल्या स्टडीसाठी, तर अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी. समजलं क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे कसं असतं. आता इथे मराठीमध्ये आपल्याला दिलेले क्लस्टर सॅम्पलिंगच्या पायऱ्या कुठल्या कुठल्या आहेत, ज्या 4 पायऱ्या आहेत. क्लस्टर तयार करायचं लोकसंख्येच्या डेटावरून, क्लस्टरचे सॅम्पलिंग फ्रेम निवडायची, त्याच्यानंतर क्रमांक द्यायचा आणि त्यातला एखादा क्लस्टर आपल्याला निवडायचा असतो आपल्याला सॅम्पल म्हणून. आता टाइप्स ऑफ क्लस्टर सॅम्पलिंग, 2 टाइप आहेत क्लस्टर सॅम्पलिंगचे, जे आहेत 1 स्टेज क्लस्टर आणि 2 स्टेज क्लस्टर. From the above example, selecting the entire students from the random engineering college is one stage cluster. जर आपण एका कॉलेजमध्ये उदाहरण दिलं होतं, इंजिनिअरिंग कॉलेज हे क्लस्टर्स आहेत अंडर युनिव्हर्सिटी, तर ते क्लस्टर्स निवडणं म्हणजे 1 स्टेज क्लस्टर्स आहेत, एक कॉलेज निवडणं म्हणजे. आणि 2 स्टेज क्लस्टर म्हणजे काय, फ्रॉम द सेम एक्झाम्पल, पिकिंग अप द रॅन्डम स्टुडंट्स फ्रॉम द ईच क्लस्टर बाय रॅन्डम ऑर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग इज 2 स्टेज क्लस्टर. ही फर्स्ट स्टेज झाली ना, पण कॉलेजेस निवडतोय ते, आणि त्या कॉलेजेस मधून काही स्टुडंट्स निवडणं म्हणजे ही काय झाली, 2 स्टेज क्लस्टर सॅम्पलिंग. हे समजलं, 2 टाइप समजलं आपल्याला क्लस्टर सॅम्पलिंगचे. आता आपण ऍडव्हान्टेजेस बघतोय. सेव्स टाइम्स अँड मनी. एवढ्या लोकांमधून आपल्याला थोडं सॅम्पल काढायचं आहे, मग अशाच टाईपचं जर आपण सॅम्पलिंग निवडलं तर तिथे आपला टाइम सेव्ह होणार आहे. इट इज व्हेरी इझी टू यूज फ्रॉम प्रॅक्टिकल स्टँडपॉइंट. प्रॅक्टिकल स्टँडपॉइंट पासून यूज करणं हे खूप चांगल्या करण्यासाठी ही सॅम्पलिंग मेथड किंवा ही टेक्निक जी आहे ती खूप चांगली आहे. लार्ज सॅम्पल साईज कॅन बी यूज. कितीही लार्ज सॅम्पल साईज असेल तरी देखील आपण चांगल्या प्रकारे त्याच्यावरती स्टडी करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय आहे, हाय सॅम्पलिंग एरर. ह्याच्यामध्ये एरर्स भरपूर येऊ शकतात कारण आपण सॅम्पल साईज याच्यामध्ये मोठा घेत आहोत म्हणून. मे फेल टू रिफ्लेक्ट द डायव्हर्सिटी इन सॅम्पलिंग फ्रेम. काही वेळेस काय होऊ शकतं, सॅम्पलिंग फ्रेममध्ये डिफरन्स येणार नाही, सेमच सगळे आपल्याला दिसतील. आता इथे उदाहरण दिले क्लस्टर पॉप्युलेशन. काय केलं आपण, 2-2चा ग्रुप केलेला आहे ज्याच्यामध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्याच्यातून मग आपण प्रत्येक सॅम्पल, म्हणजे हा एक सॅम्पल निवडला आणि हा एक सॅम्पल निवडला, असे 2च सॅम्पल निवडले आपल्याला, 2 क्लस्टर निवडलेत, म्हणजे ह्यातले 2 व्यक्ती आणि ह्यातले 2 व्यक्ती, याच्यावरून आपण आपला स्टडी कंप्लीट करू शकतो. मराठीमध्ये देखील दिलेले आहेत त्याचे तोटे, नमुने, फायदे, प्रकार, 1 स्टेज आणि 2 स्टेज. तर अशा प्रकारे आपण आज कंप्लीट केलेला आहे आपला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टेक्निक्स किंवा मेथड्स, जे 4 आहेत. पहिला होता सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, नंतर होता सिस्टमॅटिक, नंतर स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आणि चौथा होता क्लस्टर सॅम्पलिंग. हे कसे आहेत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे प्रकार आहेत आणि ते आज आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टाइप्स किंवा नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे टेक्निक्स बघायचे आहेत. ते देखील 4 प्रकार आहेत आणि त्याचे फायदे
किंवा तोटे किंवा त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे, जसं आजच्या सेशनमध्ये आपण बघितलं तसं नेक्स्ट सेशनमध्ये देखील त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.